एक आंदोलन झालं दिल्लीमध्ये, हे असेल किंवा ओबीसी महासंघाचं अधिवेशन असेल, या दोन्हीमध्ये आपण दिल्लीमध्ये दिसला होता. काय सांगाल याबद्दल? झेंजीचं 20 तारखेला जे आंदोलन होतं ते नीट पेपरच्या लिकेज संदर्भात होतं. एक सुशिक्षित पालक म्हणून मला त्यातले मुद्दे जे भावले आणि मला म्हणून मी झेंजीच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी दिल्ली येथे जाऊन अभिजित दिपके यांना पत्र देऊन त्या ठिकाणी बळीराज सेना आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि जे बेंगलोरचं अधिवेशन जे आहे, या अधिवेशनामध्ये दरवर्षी 7 तारखेला बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांच्या जन्मदिनी दरवर्षी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी अधिवेशन होत असतं. बेंगलोरचं यावेळेस बेंगलोर या ठिकाणी अधिवेशन होतं. पुढच्या वेळेस ते उज्जैनला आहे मध्य प्रदेशामध्ये. आणि मोठ्या संख्येने शहापूर, ठाणे, कोकण विभागातील सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर होते. 26 मुद्दे त्या ठिकाणी घेतले होते आणि त्या अधिवेशनामध्ये ते 26 ठराव पारित करण्यात आले. ते ठराव केंद्र सरकारला पाठवलेले आहेत आणि त्या ठरावांच्या माध्यमातून त्याची सोडवणूक करण्याचं काम आता वर्षभर केलं जाईल, त्याचा फॉलोअप घेऊन. आणि डिसेंबरमध्ये येत्या जे आंदोलन होणार आहे, जर सरकारने ओबीसीचा जो मुद्दा आहे जात जनगणनेचा, तो जर जनगणनेच्या यादीमध्ये तो समाविष्ट केला नाही तर डिसेंबरला मोठ्या प्रमाणात जसं शेतकरी आंदोलन झालं होतं तशाच प्रकारचं ओबीसीचं आंदोलन रामलीला मैदानावर होईल आणि मोठ्या संख्येने कोकणातून त्या ठिकाणी आम्ही प्रयाण करणार आहोत. ठाणे जिल्हा असेल, शहापूर तालुका असेल, मुरबाड असेल, यातून किती लोक सामील झाले? ठाणे जिल्ह्यातून 40 पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. पण 20 ते 25 पदाधिकारी पालघरमधून होते आणि रत्नागिरी, रायगडमधून सुद्धा मोठ्या संख्येने पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणचं डॉक्टर मनमोहन सिंग ऑडिटोरियम जे आहे ते अगदी खच्च भरलेलं होतं. डी के शिवकुमार कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि अनेक राज्यांचे मंत्री, अगदी महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री अतुल सावेजी यांच्यासहित तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, त्याच्यानंतर पंजाब या सर्व राज्यातून मोठ्या संख्येने आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते.